पापड तळताना कढई देखील कमी पडेल, 5 पट फुलणारा खमंग खुसखुशीत पांढरा शुभ्र असा तांदळाच्या पिठाचा खिचिया पापड. ना तांदूळ भिजवायचे नाही खिसी घ्यायची. पापड बघाल तर 5 पट फुलतो. खमंग खुसखुशीत हे पापड आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये बघणार आहोत. एकदा बनवा आणि वर्षभर खा. त्यासाठी 1 किलो तांदळाचं पीठ घेतलं ते एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं. ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये 100 ग्राम भिजवलेला साबुदाणा घालायचा. 1 किलो तांदळाच्या पिठासाठी 100 ग्राम साबुदाणा वापरायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे मीठ, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, 2 चमचे पापड खार, 1 चमचा तीळ घालून पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. उकळलेलं हे पाणी लगेचच पिठामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे. लगेचच चाळणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा एकदा हे आपल्याला शिजवून घ्यायचं 20 मिनिटं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि पीठ 20 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. त्यानंतर इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतली, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि हे पीठ घालून चांगलं मळून घ्यायचं आहे. कमीत कमी 10 मिनिटं तरी पीठ चांगलं मळा, ज्यामुळे पापडांना अजिबात चिरा पडत नाही आणि पापड छान पातळसर लाटले जातात. तयार केलेल्या पिठाच्या या लाट्या बनवून घ्यायच्या आणि लगेचच पापड बनवायचे आहे. पण जर तुम्हाला पापड बनवताना काही अडचण येत असेल तर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो एकदा नक्की बघा. पापड बघाल तर मस्त असा पांढरा शुभ्र आणि कागदासारखा पातळ तयार होतो. एक दिवस पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये सुकवून घ्यायचे, कारण वाळवणीचा पदार्थ आहे, वर्षभर टिकावा, तो लवकर खराब होऊ नये म्हणून एकदा तरी उन्हामध्ये सुकवून घ्यायचा. बघाल तर मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झाले. तळूनही बघूया. तळल्यानंतर बघाल तर 5 पट फुलतो. खरं तर साबुदाणा घातल्यामुळे पापडांना अजिबात चिरा पडत नाहीत आणि अगदी चविष्ट हे पापड तयार होतात. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा.